माझे नाव अपेक्षा आहे. जेव्हा आपल्या प्रियजनांमध्ये पैसा येतो तेव्हा सर्वप्रथम नाती नष्ट होतात. अपेक्षाला हे समजलेच नाही आणि जेव्हा समजले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गेलेली वेळ आता परत येणार नव्हती. अपेक्षाचे वडील श्री हरिप्रसाद हे सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते. निवृत्तीपूर्वी त्यांनी अहमदाबादमध्ये एक छोटेसे घर बांधले होते. शिवाय त्यांच्या मोठ्या मुलालाही नोकरी मिळाली होती. पण उरलेले 2 मुले आणि 1 मुलगी बेरोजगार राहिले. अपेक्षा त्यांचे तिसरे अपत्य होती आणि तिने MBA पूर्ण केलं होतं. अपेक्षाची आई फारशी शिकलेली नव्हती. ती अतिशय सामान्य गृहिणी होती. आपल्या मोठ्या मुलाच्या लग्नानंतर श्री हरिप्रसाद यांनी त्यांची मुलगी अपेक्षा हिच्या लग्नाचा विचार करण्याचा सुरू केला होता. तर त्यांचा मोठा मुलगा अजूनही अविवाहित होता. तो बेरोजगार होता. त्या कारणाने त्याचे लग्नच होत नव्हते. निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून श्री हरिप्रसाद यांना त्यांच्या मुलीचे लग्न करून निश्चिंत व्हायचे होते. अपेक्षाचे वडील सरकारी नोकरीत फारशा चांगल्या पदावर कार्यरत नव्हते, पण ते खूप हुशार व्यक्ती होते. अपेक्षासाठी त्यांनी राकेश हा सरकारी नोकरी करणारा मुलगा निवडला होता. ते स्थापत्य अभियंता म्हणून कार्यरत होता आणि सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता म्हणून तो रुजू झाला होता. त्याचे वडील या जगात नव्हते. घरी फक्त त्याची आई होती आणि त्याला 4 बहिणी होत्या. त्या 4ही बहिणी विवाहित होत्या. अपेक्षासाठी यापेक्षा चांगला मुलगा कुठे मिळेल? डॉक्टर, इंजिनियर या मुलांची हुंड्याची मागणी फार मोठी असते. पण श्री हरिप्रसादने आपल्या जावयाला आणि त्यांच्या नातेवाईकांना कोणतीही लाच दिली नाही किंवा अपेक्षाचे लग्न न हुंडा घेता झाले असे म्हटले तरी चालेल. लग्न झाल्यावर अपेक्षा सासरी आली तेव्हा तिच्या नवऱ्याचे मोठे घर पाहून ती थक्क झाली. ते घर तिच्या सासऱ्यांनी बांधल्याचे तिला कळले. राज्य सरकारची नोकरी करून त्यांनी चांगल्या पदावर काम केलेले होते. लग्नानंतर अपेक्षा दुसऱ्या-तिसऱ्यांदा माहेरी जाऊन सासरच्या घरी परत आली तेव्हा तिला कळलं की तिच्या पतीकडे उत्पन्नाचे अनेक स्रोत उपलब्ध आहेत. दर 3-4 दिवशी राकेश नोटांच्या जाडजोड बंडल घेऊन घरी यायचा. तिची सासू तिच्या आईसारखी फार शिकलेली नव्हती. त्या खूप साध्या होत्या. हळूहळू तिच्या लक्षात आले की सासरच्या लोकांचा आपल्या मुलीकडे जास्त कल आहे. एक ना एक मुलगी नेहमीच घरात राहायची, कारण सगळ्या बहिणींनी आपापसात ठरवलेलं होतं की त्या एक-एक करून त्यांच्या आईच्या घरी येतच राहतील. आत्तापर्यंत सगळं काही ठीक होतं. अपेक्षाला तिच्या सासरच्या घरी नणंद येते म्हणून काहीही हरकत नव्हती. पण जेव्हा जेव्हा तिच्या नणंद घरी यायच्या तेव्हा त्या पैशांची मागणी करायच्या आणि पैसे घेऊन जायच्या आणि जाताना त्या त्यांच्या आईला म्हणत होत्या, "आई, मी फक्त 10-20 हजार घेऊन जात आहे." मुलींना पैसे देताना सासूने मुलींच्या पैशांच्या मागण्या पूर्ण करणे वैध आहे की अवैध याचा विचार सासूने केला नाही. त्यांच्या नणंदेचे तसे वागणे चालूच होते. तेव्हा अपेक्षाची नणंद म्हणाली, "आई, यावेळी आम्हाला वाटत आहे आम्ही एक छोटी खोली बांधून घ्यावी." ते सांगत होते, "आमच्याकडे 50,000 रुपये शिल्लक आहेत. आई, तू मला पैशांची काही मदत केलीस तर खोली बांधून तयार होईल. मला माझ्या मुलाचा जूनमध्ये शाळेत प्रवेश घ्यायचा आहे. त्यासाठी काही लाखांचा खर्च मला येणार आहे. आई, कृपया मला मदत कर. घरात AC बसवायचा विचार मी खूप दिवसांपासून करत होते. आई, तू म्हणशील तर मी AC लावेन." "आई, नवीन गाडी मार्केटमध्ये आली आहे. त्याची किंमत 8 लाख रुपये आहे. तुझे जावई ती गाडी घ्यायला खूप उत्सुक आहेत. आम्हाला बँकेकडून फायनान्स मिळत असला तरीही 2 लाख रुपये आमच्याच बाजूने आम्हाला भरावे लागतील. आईने पैसे दिले तर आम्हाला काम करता येईल," असं सर्वांचं म्हणणं आहे. आणि त्या मुलींची आई इतकी उदार होती की त्यांच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडायचा, "ठीक आहे, मी तुम्हाला नक्कीच मदत करेन." त्या असं बोलल्या जणू त्यांच्याकडे पैशांचा खजिना पुरलेला आहे. ते खरेही होते. राकेश सर्व पैसे त्याच्या आईच्या हवाली करायचा. जणू काही अपेक्षाचे त्या घरामध्ये अस्तित्वच नव्हतं किंवा त्या घरची सदस्य ती नव्हती. अपेक्षाला आपल्या नवऱ्याच्या कमाईचा असा उपभोग कोणी घ्यावा हे काही पटत नव्हते. पण हे असं कसं थांबवायचं हे तिला समजत नव्हतं. हा ट्रेंड स्वतःहून थांबणार नव्हता. नवऱ्याला वाईट वाटू नये म्हणून नवऱ्याला बोलायची तिला भीती वाटत होती. ती कोंडीत अडकली होती. लग्न होऊनही फार काळ लोटला नाही, तरी पण तिच्या नंदा घरात पूर्ण अधिकार गाजवू लागल्या. घरातील वातावरण समजून घेण्यासाठी आणि ते स्वतःसाठी अनुकूल करण्यासाठी सर्वात अगोदर अपेक्षाला तिच्या पतीवर नियंत्रण ठेवावे लागेल. ती तिच्या वडिलांसारखी हुशार मुलगी होती, पण दिसायला कमी सुंदर होती, म्हणून ती तिच्या पतीच्या अधीन होती.
तिला अनेकदा आश्चर्य वाटायचे की तिचा नवरा तिच्याशी लग्न करण्यास कसं काय तयार झाला. तो तिच्यापेक्षा चांगला, सुंदर आणि कर्तृत्ववान होता. पण आता ती त्याची पत्नी आणि या घरची सून होती. राकेशचा स्वभाव खूप चांगला होता. त्याला कशातही दोष शोधायची सवय नव्हती. तरीही अपेक्षा तिच्या पतीशी बोलली नाही. पुढच्या वेळी जेव्हा ती तिच्या पालकांच्या घरी गेली तेव्हा तिने तिच्या आईला घरातील सर्व तपशील सांगितला आणि तिच्या शंकांचे निरसन पण केले. तिची आई चिंतेत तिला म्हणाली, अपेक्षा, तुला एवढा चांगला कमवणारा नवरा मिळाला आहे, परंतु तू त्याची संपत्ती इतर लोक लुटताना पाहणार आहेस का? माझे जावई चांगल्या पदावर कार्यरत आहेत, कमावते आहेत, पण ते खूप निष्पाप आहेत, भोळे आहेत. त्यांच्या भोळेपणाचा फायदा त्यांच्या बहिणी घेत आहेत. तो फक्त त्यांच्या आईला समाधानी ठेवण्याचा आणि स्वतःचे भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत आहे. अपेक्षा, पण असेच चालू राहिले तर तुझ्या नवऱ्याची सगळी कमाई तुझ्या नंदेच्या घरी जाईल आणि एक दिवस तू गरीब होशील. मग मी काय करू? अपेक्षेने नकळत तिच्या आईला चिंतेत विचारले. अगं, तू एक स्त्री आहेस. तू तुझी नारी शक्ती दाखव. तुझ्या नवऱ्यावर तू नियंत्रण ठेव आणि तो जे काही कमवतो ते तू तुझ्या हातात ठेव. ते तू तुझ्या सासूच्या हातात जाऊ देऊ नकोस, नाहीतर सर्व आयुष्याची कमाई पाण्यासारखी वाहून जाईल. अपेक्षा म्हणाली, आई, हे मी कसे नियंत्रित करू? तू विवाहित आहे. तू तुझ्या पतीसोबत राहत आहे. तुझ्या नवऱ्यावर नियंत्रण कसे ठेवायचे हे तुला अजून मला सांगावे लागेल का? अगं, 2 दिवस त्याच्यापासून दूर राहा. जेव्हा तो जवळ येण्याचा तुझा प्रयत्न करेल तेव्हा उदास चेहरा कर आणि त्याच्यापासून तू दूर जा. रात्रीच्या वेळी त्याला तू विश्वासात घेऊन सर्व काही समजावून सांग. जेव्हा तो अधीर होईल तेव्हा त्याला हवं ते दे. अपेक्षा हळूच लाजून हसली आणि चेहरा दुसरीकडे तिने वळवला. यावेळी माहेरच्या घरी गेल्यावर तिला तिच्या आईकडून खूप काही शिकायला मिळाले होते. तिचा दृष्टिकोन आता पूर्णपणे बदलला होता. ती तिच्या नवऱ्याशी बोलायची, पण तिच्या चेहऱ्यावरून हास्य नाहीसे झाले होते आणि तिचा आवाज गंभीर झाला होता. पती राकेशला कामाच्या व्यस्ततेमुळे ते काही जाणवले नाही, पण रात्री जेव्हा त्याने तिला आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती दूर गेली. राकेशला आश्चर्य वाटले. पलंगाच्या काठावर पडलेल्या अपेक्षाकडे तो क्षणभर बघतच राहिला. तिने दुसरीकडे तोंड करून त्याला वळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण अपेक्षाचे शरीर बेडच्या काठाला थरथरत होते. जणू अपेक्षा घाबरत होती. एखाद्या गोष्टीबद्दल तिला भीती वाटत आहे असे त्याला वाटत होते. राकेश म्हणाला, अपेक्षा, तुला काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग. त्याने तिला त्याच्याकडे ओढले, परंतु अपेक्षा तिच्या आईने सांगितल्या त्याप्रमाणे अभिनय करत होती. पण तिच्या मनात एक भीतीही वाटत होती की राकेशला राग येईल आणि सगळा नियोजित खेळ बिघडेल. ती म्हणाली, मी कोण आहे तुमची? राकेशचे तोंड पुन्हा आश्चर्याने उघडले. काय बोलत आहेस तू? मला तुझे कोडे काही कळत नाहीये. प्लीज, काय आहे ते स्पष्ट मला सांग आणि तुला काय हवं आहे? मी तुमची बायको आहे. मग मला या घरात बायकोचे सर्व हक्क हवे आहेत. म्हणजे याचा काय अर्थ? तुला कोणते हक्क हवे आहेत? राकेशच्या आश्चर्याचा अंतच होत नव्हता. एक पत्नी म्हणून मला तुमच्यावर, तुमच्या घरावर आणि तुमच्या सर्व गोष्टींवर हक्क हवा आहे. तिसरं कोणीही राहू नये. ती कडवटपणाने आणि गोडपणाच्या मिश्रणाने राकेशला म्हणाली. राकेशला आता समजलं. राकेश म्हणाला, तुला आई म्हणायचं आहे का? हो, आई विधवा आहे. या वयात त्या कुठे जाणार नाही. तुम्हाला समजत नाही. मी आईला घराबाहेर घालवायला तुम्हाला नाही सांगत, पण त्यांना म्हातारपणी तुम्ही आराम करू द्या. मला घर सांभाळू द्या. असो, तुम्ही खूप भोळे आहात. तुम्ही जे पैसे कमवता ते कुठे जाते ते तुम्हाला माहीत नाही का? राकेशने आश्चर्याने विचारले. काय? तुमच्या बहिणी तुम्ही कमवलेले पैसे कुठल्या ना कुठल्या बहाण्याने लुटतात. जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा त्या पैसे घेण्यासाठी इथे येतात. तुम्ही कधी भानावर येणार आहात कोणास ठाऊक. त्यांच्या गरजा कधीच संपणार नाहीत आणि तुम्ही असेच लुबाडत राहाल. जरा विचार करा, उद्या आपल्याला मुलं होणार नाहीत का? त्यांच्या शिक्षणावर एकही पैसा आपल्याला खर्च होणार नाही का? वेळ लक्षात घेता आपल्याला ही नवीन घर किंवा कारची गरज नाही का? राकेश विचार करू लागला. मग म्हणाला, पण अपेक्षा, माझी आई हयात असताना घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या तुझ्यावर सोपवणं मला काही योग्य वाटत नाही. तिच्या मनाचं काय होईल? माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्या शिक्षणासाठी तिने किती कष्ट घेतले आहे ते मी पाहिलं आहे. ती कुठे जाणार? पैशांची व्यवस्था कुठून करायची? तुलाही माहीत आहे की मी त्यांच्या म्हातारपणाचा आनंद हिरावून घेऊ शकत नाही. बाकीच्या घरच्या जबाबदाऱ्या आईच्याच हातात आहेत.
अपेक्षाला खूप वाईट वाटलं. राकेशसोबत बोलत असताना आता खूप रात्र झाली, पण त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी हे काही चांगले लक्षण नव्हते. कसेबसे तिने तिच्या पतीला पटवून दिले. त्यांची अहमदाबादला बदली करून घेतली. अहमदाबादला अपेक्षेचे माहेर होते. राकेश विचारात हरवला आणि तो म्हणाला, आई हे मान्य करेल का? अपेक्षा म्हणाली, जर तुम्ही त्यांना पटवून दिलं तर त्या मान्य करणार नाहीत का? ठीक आहे, मला प्रयत्न करू दे. यावेळी अपेक्षेने नाराज होऊन मन वळवण्याचा पुन्हा प्रयत्न केला नाही. तिने वेगळेच हत्यार स्वीकारले. तिने आपला स्वभाव आणि वागणूक आवश्यकतेपेक्षा अधिक सौम्य केली. ती आपल्या नवऱ्याचे इतके लाड करायची, ज्यामुळे राकेशला अपेक्षेच्या हृदयात अचानक एवढा अथांग प्रेमाचा सागर कुठून उसळू लागला याचे आश्चर्य वाटले. तो मनात विचार करायचा आणि वाट पाहायचा की पुढे काय होणार. तो प्रेमाचा आनंद होता. एका रात्री अपेक्षा प्रेमाच्या संमोहनात मग्न राकेशला म्हणाली, तुमची बदली होऊ शकत नाही का? बदली? का? मला माझ्या आईवडिलांची आता खूप आठवण येत आहे. आपल्याला मूल होईपर्यंत तुमची अहमदाबादला बदली व्हावी अशी माझी खूप इच्छा आहे. आता अपेक्षा गरोदर होती. अपेक्षा म्हणाली, मी माझ्या आईवडील आणि भावांच्या जवळच राहील. पुढे काय होते ते पाहायचे आहे. तुम्ही अहमदाबादला सतत जात येत राहता, ते कमी आहे का? जेव्हा कोणासोबत जाणे आणि राहणे यात फरक असतो. तुम्ही माझ्यासाठी एवढं करू शकत नाही का? शेवटी आयुष्यभर आपल्याला एकत्र राहायचे आहे. एकमेकांच्या इच्छेचा आपण आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. राकेश म्हणाला, पण आई कुठे राहणार? तुम्ही आईची काळजी का करत आहात? तुमची एक बहीण नेहमी इथे येत राहते. आई काही काळ एकट्या असल्या तरीही नणंदबाई घरी येतच राहतील. त्यांना खर्च तुम्ही देतच राहाल. मग गुजरात आणि अहमदाबाद किती अंतरावर आहे? तुम्हाला हवं तर तुम्ही दर रविवारी तुमच्या आईला भेटायला इकडे या. राकेशला अपेक्षाची ही कल्पना खूप आवडली. त्याला काही दिवस बायकोसोबत एकांतात घालवायचे होते. या घरात नेहमीच कोणीतरी नातेवाईक येतच राहत होते. गावापासून अहमदाबाद खूप अंतर नव्हते. जवळपास नातेवाईकांशिवाय इतर नातेवाईक रात्रीच्या वेळी राकेशच्या घरी राहायला यायचे. दुसऱ्या दिवशी त्याने त्याच्या बदलीसाठी पत्र लिहिले. तो ज्या विभागात होता तिथे बदल्या सहजासहजी होत नव्हत्या. राकेशने मुख्य कार्यालयात जाऊन संबंधित लिपिक व अभियंत्यांच्या हातात काही पैसे दिले. त्यानंतर त्यांची बदली झाली. ज्या दिवशी त्याची बदलीची ऑर्डर मिळाली त्याच दिवशी अपेक्षेच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. पण राकेशची आई मात्र खूप दुःखी झाली होती आणि त्या म्हणाल्या, बेटा, हा दिवस तुला माझ्या म्हातारपणात मला दाखवायचा होता का? त्यांचा मुद्दा मांडत राकेश त्याच्या आईला म्हणाला, आई, कामाची बाब आहे, मला जाणे खूप गरजेचे आहे, पण तू काही काळजी करू नकोस. मी दर रविवारी तुला इथे भेटायला येतच राहील आणि मग दीदी एक एक करून इथे येतच राहतात. तू एकटी राहणार नाहीस. मी सुद्धा त्यांना तुझी काळजी घ्यायला सांगेन. राकेश अहमदाबादमध्ये नोकरीवर रुजू झाला होता. 2 दिवस गेस्ट हाऊसमध्ये राहिला. काही दिवस सासरच्या घरी त्याने मुक्काम ठोकला. महिन्याभरात त्यांना सिव्हिल लाईन परिसरात सरकारी घर मिळाले आणि तो अपेक्षासोबत त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाला होता. नवीन घर सजवण्यात अपेक्षेच्या आईचा खूप मोठा हातभार होता. नवीन फर्निचर, नवीन पडदे वगैरे सर्व काही खरेदी करून आणले होते. अपेक्षाचे 2 बेरोजगार भाऊ बाहेरच्या कामासाठी खूप धावपळ करत होते. राकेश फक्त पैसे खर्च करत होता. सगळी कामं त्यांच्या मेहुण्याने आणि त्यांच्या सासूने सांभाळली होती. घर सजवल्यावर अपेक्षाला वाटले की आता ती या घराची राणी झाली आहे. इथे तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला इतर कोणीच नव्हतं. तिला पाहिजे ते ती करू शकत होती. तिच्या पतीसोबत तिला आता आनंदात हवे तसे जगता येत होते. त्यांच्या आनंदाला पंख फुटले होते. अहमदाबादमध्ये राकेशच्या आयुष्यात काही दिवस शांतता होती. नवीन प्रोजेक्ट मिळाल्यावर पुन्हा घरात पैसे येऊ लागले. पहिल्यांदा जेव्हा राकेशने नोटांचा जाडसर बंडल आणून अपेक्षेच्या हातावर ठेवला तेव्हा तिचे संपूर्ण शरीर रोमांचित झाले. तिच्या मनात एक खळबळ उडाली. तिचे हात आता थरथरू लागले. बोलण्याची इच्छा असूनही ती काहीच बोलू शकली नाही. राकेश शांतपणे तिला म्हणाला, हे पैसे सांभाळून ठेव. अपेक्षाला समजत नव्हते एवढ्या पैशांचं काय करायचं. ते शेवटी तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि लॉकरमध्ये सर्व नोटा तिने मोजून ठेवल्या. ते 58,000 रुपयांपेक्षा कमी असूच शकत नाहीत. तिला राकेशला विचारताही येत नव्हते. हे त्याच्यासाठी काही नवीन नव्हते. त्या रात्री अपेक्षेला झोपही आली नाही.
म्हणून तिने गुपचूप उठून कपाट उघडून पैसे मोजले. अनेक वेळा मोजलेले ऐकून संख्या 70,000 रुपये होती. ती चकित झाली. इतके पैसे तिने आयुष्यात कधीच पाहिले नव्हते. रात्री अनेक वेळा उठून तिने पैसे मोजले. तिला वाटत होते जणू ती एखाद्या साम्राज्याची राणी झाली आहे. हे जग तिला खूप छोटं वाटायला लागलं होतं. पैसे नियमित येत होते. कपाटात लॉकर भरल्यावर ती सुटकेसमध्ये पैसे ठेवू लागली. कधी कधी मला प्रश्न पडतो, एवढ्या पैशांची किंमत आहे का? ती एवढ्या पैशांचं काय करणार? इतके पैसे घरी ठेवणेही धोक्यापासून कमी नव्हते. चोरीच्या घटना घडतील या संशयाबरोबरच मनात एक अनिच्छाही आहे. काम मन भीतीने घाबरत होतं. एके दिवशी तिने तिच्या नवऱ्याला विचारले, घरात इतके पैसे पडून आहेत, त्याचे आपण काय करणार? राकेश सहज म्हणाला, तू ते पैसे दागिने, कपडे यावर खर्च कर. जर जास्त असतील तर तू पैसे कुठेतरी गुंतवण्याचा विचार कर. दुसऱ्या दिवशी अपेक्षा तिच्या आईकडे गेली. म्हणाली, आई, तू माझ्याबरोबर ज्वेलर्सकडे येशील का? का नाही येणार अपेक्षा? तिच्या आईने लगेच होकार दिला. मग दोघीही बाजारात गेल्या आणि स्वतःसाठी काही हजार रुपयांचे दागिने आणले. त्यानंतरही तिच्या पर्समध्ये काही हजार रुपये शिल्लक राहिले. आईने हळूच अपेक्षेला विचारले, बेटा, जावई बापू भरपूर कमवतात? हो, अपेक्षाने थोडक्यात उत्तर दिले. म्हणजे अपेक्षा, तू आता आमची पण काळजी घे. तुझ्या लग्नात तुझ्या वडिलांचे सगळे पैसे खर्च झाले. आता त्यांचे हात रिकामे आहेत. आमचे 2 मुलं बेरोजगार घरात बसून आहेत. घर खर्च चालवणे अवघड झाले आहे. तुझ्या वडिलांच्या पेन्शनचा काय अर्थ आहे? ते नाहीतच जमा आहे. तुला आपल्या घराची अवस्था माहीत आहे ना? पैसे बचत केले तर मी धन्य होईल. अपेक्षा आईचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होती. तिला वाटले तिची आई बरोबर बोलत आहे. वडिलांच्या कमाईत काय फायदा होऊ शकतो? त्यांना अजून इतका जीवनाचा अनुभव नाही. हो, पण जर आई म्हणत असेल तर ती खरं बोलत असावी. तिने विचारले, आई, तुला काही हवे असेल तर मला सांग. आईने लहान मुलांसारखं फ्लर्ट केलं. तुला हवं असेल तर मला आत्ता तू एक अंगठी घे, मग मी नंतर काहीतरी घेण्याचा विचार करेल. अपेक्षाने लगेच तिच्या आईसाठी सोन्याची अंगठी घेतली. तिने स्वतःसाठी काही दागिने बनवून आणले. तिने तिच्या वडिलांसाठी एक गळ्यातील लॉकेट पण घेतले. अपेक्षेच्या भावांना जेव्हा त्याच्या बहिणीच्या ऐश्वर्याची कल्पना आली तेव्हा तेही अपेक्षेच्या मागे पुढे करू लागले. अपेक्षाकडे पैसे खूप होते. काही दिवसांनी अपेक्षाकडे इतके पैसे होते की त्यांच्याकडे आयुष्यातील इतर सुखसोयी बद्दलची ओढ कमी झाली होती. पण आज तिला त्यांची स्वतःची गाडी असती तर बरे झाले असते असे वाटले. एके दिवशी अपेक्षा निरागसपणे म्हणाली, राकेश, आपण कार खरेदी करूया. अशी राकेशकडे तिने इच्छा व्यक्त केली. तेव्हा तो म्हणाला, कारची किंमत काही लाख असेल. एवढे पैसे घरात ठेवले आहेस का? मूर्ख, हे माझ्या पगाराचे पैसे नाहीत. तू गाडी खरेदी करताच आयकर विभागाचे लोक शिंकत घरी येतील. मी उद्या ऑफिसमध्ये विचारून घेईल की गाडी घेण्यासाठी काय प्रोसेस करायची आहे, म्हणजे नंतर कोणतीही अडचण आपल्याला येणार नाही. दुसऱ्या दिवशी त्याने एका कार्यकारी अभियंत्याला विचारले, सर, मला कार घ्यायची आहे. कार कशी बुक करायची ते मला तुम्ही सांगा. तुमच्याकडे पैसे आहेत, ते पैसे व्हाईट मनी आहेत का? राकेश म्हणाला, ते कसे करायचे? अजून मला समजले नाही. तुम्ही ते सगळे पैसे घरी ठेवलेत का? हो. राकेश मूर्खासारखं डोकं हलवत म्हणाला, नाही, त्याचे बहुतेक पैसे त्याच्या बहिणी, बायको, भाऊ आणि सासरच्या मंडळींनी लुटले आहेत. तेव्हा तो अधिकारी म्हणाला, मूर्ख राकेश, एक दिवस मरशील. आजकाल भ्रष्टाचार विरोधी काही दक्षता विभागातील लोक खूप सक्रिय आहेत. जर कोणी तक्रार केली तर? ठीक आहे, मी तुम्हाला CAचा नंबर देईन. त्याच्याशी तुम्ही बोला आणि त्यांच्या ऑफिसमध्ये जा. लक्षात ठेवा, फोनवर त्यांच्याशी तुम्ही बोलू नका. फक्त त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बोला. दुसऱ्याच दिवशी राकेश CAच्या ऑफिसमध्ये पोहोचला. राकेशने त्यांना त्याची अडचण सांगितल्यावर CA हसत म्हणाले, काही हरकत नाही. त्याने राकेशला त्याची फी सांगितली. राकेशने हो म्हटले आणि घरी आला. आनंद बुटीक नावाने एक बुटीक उघडलं. आनंद हे बुटीक गेल्या 3 वर्षापासून चालत होतं आणि त्यांना 3ऱ्या वर्षी बनावट बिलावर आयकर भरावा लागत होता, असे त्या CAने सांगितले. ॲडव्हान्स टॅक्स भरण्याऐवजी अनेक महिन्यानंतर राकेशने कार खरेदी केली आणि आजकाल अपेक्षाची आई सतत तिच्या घरी येऊ लागली, कारण अपेक्षेला आता मुलगी झाली होती. त्या बाळाला आंघोळ घालण्यासाठी आणि तिचे पालनपोषण कसे करावे हे अपेक्षेला सांगण्यासाठी. आईच्या दरम्यान अपेक्षेच्या लहान भावाला सरकारी नोकरी मिळाल्याची चर्चा होती. तेव्हा अपेक्षेच्या आईने तिला लाख रुपयांची मागणी केली होती. तिच्या आईने अपेक्षाला खडसावले.
अपेक्षा, तुझ्या भावाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मला वाटतं तो बेरोजगारच राहील. त्याला काही खाजगी व्यवसाय सुरू करावा लागेल. तू लहान असलीस तरी आता अपेक्षा तू मूर्ख राहिली नाहीस. आणि ज्यांच्याकडे पैसे होते त्याने आनंदच्या घरी खूप पैसे ठेवले होते. अपेक्षाने विचारलं. आई, तुझ्या जावयांना विचारून मी तुला सांगते. त्यांना विचारणे पण आवश्यक आहे. सुमारे 3 लाख रुपयांची मागणी अपेक्षेच्या आईने केली होती. आजकाल राकेशने अपेक्षेला बचत करण्याचा सल्ला द्यायला सुरुवात केली होती. गुजरातमध्ये घर आणि फ्लॅट खरेदी करण्याची चर्चा होती, म्हणून त्याने फॉर्म भरला आणि बुकिंगची रक्कमही दिली. घर आणि फ्लॅट अपेक्षेच्या नावावर होतंच, तरीही आईला पैसे द्यावे लागतील या व्यवहारासाठी नवऱ्याची संमती घेणे आवश्यक होते. तरीही ती रात्री राकेशला बोलली तेव्हा राकेश म्हणाला, अपेक्षा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. पैशामुळे नाती बिघडतात. हे सुद्धा खरं आहे की जोपर्यंत आपण देतो तोपर्यंत आपल्यावर समोरची व्यक्ती खूप प्रेम करते. पण ज्या दिवशी आपण ते दिलंय त्याची मागणी करू लागतो तेव्हा आपण त्यांचे सगळ्यात मोठे शत्रू बनतो. नात्यातील गोडवा विषात बदलतो. ते माझे आई वडील आहेत. ते आपला फायदा घेत नाहीत. ते कधी आपल्याला उपयोगी पडतील हे माहीत नाही. अपेक्षा राकेशचे बोलणे स्वीकारत म्हणाली, ठीक आहे, समाजात राहून आपण सगळे एकमेकांच्या उपयोगी पडतो, पण पैशाचा व्यवहार नातेसंबंधाच्या घनिष्ठतेवर आधारित आहे आणि हा व्यवहार नात्यातील गोडपणा दूर करून करते. आपल्याकडे पैसा आहे पण लोकांनी आपल्याला गरिबीची म्हैस समजून त्याचे दूध काढावे असे नाही. या सर्वांना तू आधीच खूप काही दिले आहे. मी तुला नकार देत नाही. तू त्यांना पैसे दे. हा तुझ्या भावाच्या भविष्याचा प्रश्न आहे. पण ज्या दिवशी तू त्यांची मुलगी असूनही त्यांच्याकडून पैसे परत मागशील तेव्हा तूच त्यांची सर्वात मोठी शत्रू होशील. अपेक्षा म्हणाली, मला वाटत नाही की असे काही होईल. राकेश हसला. तू बघ, एक दिवस असंच काहीतरी घडेल. बरं, मग बघू जेव्हाचं तेव्हा. आता मला 3 लाख रुपये द्या. अपेक्षा, पैसे माझ्याकडे नाहीत. तुझ्याकडेच पैसे आहेत. तो टाळाटाळ करत अपेक्षेला म्हणाला आणि बाजूला झाला. 3 लाख रुपये देऊन अपेक्षाने तिच्या धाकट्या भावाला नोकरी मिळवून दिली. पण तिचा मोठा भाऊ अजूनही बेरोजगार बसला होता. त्यांच्या आईवडिलांच्या चिंतेत सर्वात मोठे कारण म्हणजे त्याचे वय खूप झाले होते. आता तो एकतर खाजगी नोकरी करतो किंवा स्वतःचा व्यवसाय करतो. मला काय करायचं आहे हे काही दिवसांनी कळेल. एके दिवशी पहाटे अपेक्षाची आई परत तिच्या घरी आली. अपेक्षाची मुलगी आता जवळपास 1 वर्षाची झाली होती. तिचा पहिला वाढदिवस काही दिवसांनी येणार होता. अपेक्षाची आई त्या दिवशी सोनूवर खूप प्रेम करत होती. मग राकेश ऑफिसला गेल्यावर ती अपेक्षेला म्हणाली, अपेक्षा, खूप महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे. सांगताना मला संकोच वाटतो, पण सांगितल्याशिवाय माझे हे काम होणार नाही. जावई असेच कमवत राहू दे. तुझे घर असेच धनधान्याने भरलेले राहू दे. तुझ्या तोंडात चांदीचा चमचा असाच राहू दे. आणि डोकं टेकवत ती म्हणाली, मुली, आपल्या मुलांसाठी आईवडिलांना कोणाच्याही समोर हात पसरावे लागतात. अपेक्षेने कुतूहलाने विचारले, काय झालं आई? आता काय सांगू? प्रवीणचे घरात निष्क्रिय बसणे योग्य नाही. तो 30 वर्षांचा झाला आहे. मला त्याचं लग्न करायचं आहे. पण कोणता बाप आपल्या मुलीचा हात एका निरुपयोगी बेकार मुलाच्या हातात देईल? प्रवीण अपेक्षेचा मोठा भाऊ आहे. मग तू त्याचं लग्न करणार आहेस का नाही? मी त्याच्या कामाबद्दल तुझ्यासोबत बोलत होते. तो काही करत नाही. त्याचे लग्न कसे होणार? आमच्या घराशेजारी एक रिकामे दुकान आहे. त्याच्यासाठी किराणा दुकान उघडण्याचा मी विचार करत आहे. म्हणून तुला हे सांगायला मी आले आहे. अपेक्षा आनंदाने म्हणाली, आई, खूप चांगला विचार आहे. परंतु अपेक्षा, ते दुकान टाकण्या इतके पैसे आमच्याकडे नाहीत. कृपया आम्हाला मदत कर. आम्हाला तू 10 लाखांची मदत कर. हा शब्द ऐकून अपेक्षाचा आवाजच बंद झाला. जणू काही ते 10 लाख रुपये खूप कमी रक्कम आहे असे तिच्या आईला वाटत होते. शांत स्वरात अपेक्षा म्हणाली, 10 लाख रुपये? तेव्हा अपेक्षाला राकेशचा आधीचा सल्ला आठवला. मनात भीती पसरली. 10 लाख रुपये ही मोठी रक्कम आहे. 3 लाख रुपयांवर राकेश इतका माझ्यावर चिडला होता. आता आनंदाने 10 लाख रुपये देईल का तो? अपेक्षा मन घट्ट करत म्हणाली, आई, हे तू त्यांनाच सांग. अपेक्षा, तू एकदा बोलून बघ ना जावई बापूसोबत. अपेक्षा, तुला नाही म्हणणार नाहीत जावई? अपेक्षा म्हणाली, नाही आई. आता काही दिवसांपूर्वी त्यांनी गुजरातमध्ये कॅश डाऊन पेमेंटवर घर बुक केले आहे. घराचे वाटप होताच संपूर्ण रक्कम एकदाच भरावी लागेल. शिवाय त्यांनी कार घेतली आहे. 2 गोष्टींचे दर महिन्याला मोठे हप्ते येतात. त्यांच्या नजरेत मी आधीच खूप वाईट झाली आहे.
मी आता वाईट होणार नाही, अपेक्षा स्पष्टपणे म्हणाली. तिची आई म्हणाली, अपेक्षा, तू खूप बदलली आहेस. तुझ्याकडे पैसे आहेत हे मला मान्य आहे, पण तुझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही कसे कष्ट घेतले ते तू दिवस विसरली आहेस का? आईच्या आवाजात संताप आणि राग होता. आई, तुला वाईट वाटलं, पण पैसे मिळवण्यासाठी ते किती कष्ट करतात हे तुला माहीत आहे का? जेव्हा आपण फुकटचे पैसे निर्दयीपणे लुटायला सांगतो तेव्हा त्यांना वेदना होत नाहीत का? अपेक्षा, मी तुझ्या घरावर दरोडा टाकत नाही. आम्हाला आता पैशांची गरज आहे म्हणूनच मी तुला विचारत आहे. वृक्ष स्वार्थी झाला आहे, हरकत नाही. आता मी माझ्या होणाऱ्या सुनेकडूनच पैशांची सोय करेल. मी यापुढे कधीच तुझ्याकडे हात पसरणार नाही. अपेक्षाची आई रागाने तिची पर्स घेऊन निघून गेली. पैशांच्या व्यवहारात आलेला आंबट नातेसंबंध हे अपेक्षेला आज समजले होते. असेच काहीसे आकांक्षा आणि तिच्या माहेरच्या घरात होणार होते. काही अनुचित प्रकार घडण्याच्या भीतीने ती घाबरली. मला आशा आहे की त्यांच्यासोबत कोणतीही अप्रिय घटना घडू नये याबाबत अपेक्षाने राकेशला काहीही सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता अपेक्षाचे आई वडील तिच्या घरी आले. राकेशने अपेक्षाकडे आश्चर्याने पाहिलं आणि हातवारे करत विचारलं, काय झालंय? अपेक्षाला माहीत होतं तरीही तिने नकारार्थी मान हलवली, जणू काही तिला माहितीच नाही काय झाले आहे. चहा पित असताना अपेक्षाचे बाबा अतिशय गोड आवाजात राकेशला म्हणाले, बेटा, आमचा काळही तुझ्या वेळेशी जोडलेला आहे, नाहीतर आपण मोठ्या कष्टात जगलो असतो. अपेक्षाचे तुझ्याशी नातं जुळलं तेव्हा आमचे दिवस सुधारले. पैशाची मागणी असणार हे राकेशला आता समजलं. त्यामुळेच वेदना त्याच्या मनात उसळत होत्या. मागणी छोटी नसणार हे त्याला माहीत झालं, नाहीतर सासरची माणसं आली नसती. राकेशच्या सासूने अपेक्षाकडे पैसे मागितले असते. पप्पा, काय करू? कोडी सोडवायला त्याच्याकडे वेळच नव्हता. आता त्यांना पण तयार होऊन ऑफिसला जायचे होते. बेटा, तुला तुझा धाकटा मेहुणा योग्य मार्गावर आहे, पण अपेक्षेचा मोठा भाऊ बेरोजगार आहे. सरकारी नोकरी त्याला करता येईल इतकं त्याचं वय राहिलं नाही. मला वाटतं मी त्याच्यासाठी काहीतरी छोटासा व्यवसाय सुरू करायचा हवा. प्रसाद यांची जीभ अजूनही टपकतच होती. जावई, तुम्ही साखरेप्रमाणे गोड आहात. मी तुमच्यावर भरोसा ठेवू शकतो. माझ्याकडे आता काहीच पैसे नाहीत. निवृत्तीनंतर जे काही पैसे उरले ते मी अपेक्षेच्या लग्नात खर्च केले. सर्व सांगून ते जणू राकेशवर उपकारच करत होते. हुंडा न घेता लग्न झाले तरीही दयाळू बनण्याचा प्रयत्न करत होते. राकेश प्रभावित झाला नाही. त्याने थेट विचारले, सांगा, तुम्हाला किती पैसे हवेत? हे ऐकून अपेक्षा सोबती तिचे आई वडील सुद्धा आश्चर्यचकित झाले. राकेश सहजासहजी राजी होणार नाही असे त्यांना वाटत होते, पण राकेशचे बोलणे ऐकून सगळे एकमेकांकडे बघू लागले. राकेश बाहेरून जितका होता तितकाच तो आतून मऊ होता. तो कोणालाच दुःखात पाहू शकत नव्हता. एखाद्या अनोळखी व्यक्तीने त्याच्याकडे हात पुढे केला तरी तो काहीतरी देईल, पण त्याला पैशाचे महत्त्व माहीत होते आणि अगदी जवळच्या नातेवाईकांमधील पैशाच्या व्यवहारातूनही कटुता निर्माण होते हेही त्याला समजले. पण इथे कसे उलट होते. सासरे पहिल्यांदा काहीतरी मागायला त्याच्याकडे आले होते, त्यामुळे तो नकार देऊ शकला नाही. त्याने अगोदर मुठी बंद ठेवल्या असत्या तर त्याला नकार देता आला असता. त्याच्या घरात पैशांची काही कमतरता नव्हती, त्यामुळे त्याचे नातेवाईक गुळात मुंग्यासारखे अडकले होते. तर पैसे दिले, आता कसे नाकारू? तो अपेक्षेला काही बोलू शकला असता, पण सासरच्यांना नकार कसा देणार? सासरेसुद्धा हुशार होते. अपेक्षाबरोबर काही चालणार नाही हे त्यांना माहीत होतं. म्हणूनच थेट त्यांच्या जावयाकडे आले. बेटा, तुला मला 10 लाख रुपये दिले असतेस तर एक छोटेसे दुकान उघडले असते. अपेक्षाचे वडील एवढी मोठी रक्कम सहज बोलू लागले. सासऱ्यांच्या आवाजात गोडवा आणि नम्रता टपकू लागली हे राकेशला समजले. त्यावेळी त्याच्या सासूने तोंडही उघडले नव्हते. मुलीशी संवाद होत नव्हता. कदाचित ती अजूनही रागावली असावी. राकेशच्या मनात एकाच वेळी अनेक चित्र चमकली. अपेक्षेच्या खात्यात काही लाख रुपये असतील जे काळ्यातून पांढऱ्यामध्ये बदललेले होते. काही लाख घरात पडून होते. 10 लाख रुपये होतील, पण काही दिवसांपूर्वी त्यांना कॅश डाऊन पेमेंटवर घर बुक केले होते. घराचे वाटप झाल्यानंतर त्यांना संपूर्ण रक्कम एकाच वेळी भरावी लागणार आहे. त्याचे वाटप याच वर्षी होणार आहे. तो म्हणाला, तुम्ही मला पहिल्यांदा काहीतरी मागितले आहे. मी तुम्हाला नकार देणार नाही, पण रक्कम कमी नाही. माझ्या स्वतःच्या गरजाही आहेत. प्रत्येकासाठी वेळ सारखा नसतो. उद्या काय होईल हे कोणालाही माहीत नाही. म्हणूनच मी स्पष्ट सांगतो, हळूहळू तुम्ही पैसे मला परत करत राहा. ही देणगी नव्हे तर व्याज नसलेले कर्ज समजा.
राकेशच्या स्पष्ट वक्तेपणाने सासू सासऱ्यांचे चेहरे चकित झाले. पण परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून सासरे पटकन म्हणाले, अरे बेटा, हे पण बोलायचं असतं का? आणि अशा प्रकारे अपेक्षेच्या दुसऱ्या भावाचे किराणा दुकान रस्त्यावर उघडले. 3 वर्षानंतर अपेक्षा एका मुलाची आई झाली. त्या बाळाचं बारसं मोठ्या थाटामाटात साजरं करण्यात आलं. आणि तिच्या मुलीचा 4था वाढदिवस जवळ आला होता. तोही मोठ्या हॉटेलमध्ये साजरा झाला. त्यानंतर राकेशच्या सुखी संसारावर कुणाची नजर पडली हे माहीत नाही. याबाबत दक्षता आणि लाच प्रतिबंधक विभागात कोणीतरी तक्रार केली होती. तपास सुरू झाल्यावर अपेक्षेच्या बनावट पैशांची चौकशी सुरू झाली. राकेशच्या हातून सगळे प्रकल्प काढून घेतले गेले. त्याची नियुक्ती झाली तिथे कमाईची संधीच नव्हती. कोरड्या वाळवंटातील प्रत्येक थेंबासाठी तो तळमळू लागला. त्या दिवसात घरातील वातावरण आजारी आणि थकलेले वाटत होते. प्रत्येक कोपऱ्यात दुःख आणि जडपणा वाटत होता. राकेश आणि अपेक्षासुद्धा क्वचित एकमेकांशी बोलत होते. काही बोलले तर काही अप्रिय घटना घडू शकते असे त्यांना वाटले असे. दिवस कोणालाच अपेक्षित नव्हते. त्याचे वाईट दिवस आले होते, पण त्यांना सांत्वन देणारं आणि धीर देणारं कोणीही नव्हतं. अपेक्षाचे आई वडील आणि भाऊसुद्धा आता अंतर राखत होते. त्यांचे स्पष्ट कारण म्हणजे राकेशने त्यांच्याकडून पैसे मागितले असते. दरम्यान त्यांचे घर पूर्ण झाले आणि बिल्डरकडून पैसे मागण्याची नोटीस आली. राकेशही तितकाच चिंतेत होता. चौकशीमुळे वरचे उत्पन्न ठप्प झाले होते. एकट्याच्याच पगारातून किती पैसे वाचवणार? आठवड्यातून नाही तर महिन्यातून एकदा तो स्वतःसाठी आणि मुलांसाठी खरेदीला जायचा. मात्र आता हेराफेरी करूनही पैसे त्याला मिळत नव्हते. ठेकेदारांनीही त्यांच्यापासून अंतर ठेवले होते. हेही खरे आहे की विनाकारण कोणी कोणाला त्रास का देईल? राकेश आता प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरसाठी सामान्य कारकूनसारखा झाला होता. खूप विचारविनिमय करून शेवटी त्याने निर्णय घेतला आणि अपेक्षेला सांगितले की तिच्या वडिलांना पैसे मागायला हवे, नाहीतर घराचे नुकसान होईल. अपेक्षा आश्चर्याने म्हणाली, तुम्ही मागितले तर ते देतील. तुम्ही एकदा त्यांना बोलून बघा. तुम्ही म्हणत असाल तर ठीक आहे, त्यांना मी बोलून बघते. दुसऱ्या दिवशी अपेक्षा स्वतः तिच्या आईच्या घरी गेली. काही वेळ गप्पा मारल्यावर ती म्हणाली, आई, त्यांच्या विरुद्ध तपास सुरू आहे हे तुला माहीत आहे. किती दिवस तपास चालेल ते माहीत नाही. इतक्यात घरचे वाटप पत्र आले आहे. घरासाठी उरलेली रक्कम आता जमा करायची आहे. ते म्हणत होते तुम्ही काही पैसे परत केले तर बरे होईल. तेव्हा अपेक्षेच्या आईने अपेक्षाकडे असं पाहिलं जणू काही ती अयोग्य बोलली आहे. अपेक्षाची आई मोठ्या आवाजात म्हणाली, पैसे कुठे आहेत? आई, मी तुला पैसे मागत नाही. तू जे पैसे आमच्याकडून घेतले आहेत ते मी परत मागत आहे. अपेक्षा तिच्या आईला काही समजत नसल्यासारखं म्हणाली, मी पण तेच पैसे म्हणत आहे. अपेक्षा, जे तुम्ही लोकांनी दिले होते मी ते सर्व दुकानात खर्च केले, माझ्याजवळ ठेवले नाहीत. आणि अपेक्षा, आम्ही ते परत देतो असे सांगितले होते का? जावयांकडे कष्टाने कमवलेले पैसे नव्हते, त्यांनी ते लाच म्हणून घेतलेले पैसे होते. आम्ही अजून कष्ट करून पैसे कमावू. आता अपेक्षेच्या आईचे शब्द जणू काही बॉम्बसारखे होते, जे अपेक्षेच्या डोक्यात फुटले होते. हे काय बोलत आहे आई? हो, माझं म्हणणं बरोबर आहे. जावयांकडे खूप मोठी नोकरी आहे. आज नाही तर उद्या तो पुन्हा मोठ्या कमाईच्या पदावर येईल. आमच्याकडे काय साधन आहे कमाईचे? आम्ही ते पैसे कसे परत करणार? 2 पैशांच्या कमाईने घर चालवणार की हेराफेरी करून तुला पैसे परत करणार? आईने स्पष्ट नकार दिला. अपेक्षा जवळजवळ उदास झाली. तिला तिच्या आईशी भांडावेसे वाटले, पण दुःखी झाल्यामुळे तिचा गळा घोटला. गुदमरल्यासारखे तिला झाले आणि ती एवढेच म्हणू शकली, ते मला घराबाहेर काढतील. याची काळजी तू करू नकोस. तुझ्या लग्नाला 7 वर्षेही झाली नाहीत. जर राकेशने असे काही केले तर मी त्याला हुंडा कायद्याच्या कचाट्यात अडकवून टाकेन. तू असं करणार का? अपेक्षाने आश्चर्याने विचारलं. हो, मी असंच करणार आहे. म्हणूनच तू शांतपणे तुझ्या घरी जा आणि आजच्या नंतर इथे पैसे मागायला येऊ नकोस. अपेक्षेच्या मनात एक खळबळ उडाली होती. तिच्या मनात वादळ वाहत होतं. तिचं शरीर थरथरत होतं. ती तिच्या लहान मुलाला कडेवर घेऊन जात होती. जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा ती निर्जीर्ण वाळवंटात पडली असे तिला वाटत होते आणि मोठ्या कष्टाने ती घरी पोहोचली होती. राकेशने विचारले तेव्हा अपेक्षेने नवऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तो खूप निरागस आणि निराधार दिसत होता. अपेक्षेला त्याची खंत वाटली. तिला त्याला मिठी मारून रडावेसे वाटले, पण ती फक्त नाही एवढेच म्हणू शकली. हो, मला माहीत होतं हे घडेल. पैसा असा आहे की त्याने नातेसंबंध बिघडू शकतात. पैसा नात्यांना आधी नष्ट करतो, हे मी तुला नेहमीच सांगितलं होतं. होय,
आज मला समजले आहे की माझे स्वतःचे आई-वडील देखील पैशासमोर कसे अनोळखी झाले आहेत. अनोळखी लोक तरी पैसे परत करतात, परंतु त्यांचे स्वतःचे नातेवाईक कधीच पैसे परत करत नाहीत. तेव्हा राकेश आणि अपेक्षाचे डोळे भरून आले. मित्रांनो, वाईट काळात आपण लोकांना निस्वार्थ मदत करतो, पण आपल्या वाईट काळात तेच लोक आपले पैसे परत करत नाहीत. आपल्याला आपले पैसे भीक मागितल्याप्रमाणे मागावे लागतात. आता दोघेही हताशपणे एकमेकांना धीर देत होते. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.